ना ते राष्ट्रप्रेमाचेर जे बीजेपी उलयता जाल्यार तांकां हिस्ट्री आनी जॉग्राफी दोनूय दाखोवची पडटली. हे पळय हो कोण इंडियेचो फ्लॅगान तोंड पुसतालो तो कोण? ह्यो गाडे प्रमोद सावंत हाका वळखता काय वळखना? वळखीचो हो प्रायम मिनिस्टर इंडियेचो. हे काही वर्सां फाटले, हे कालचें. हे पळय हो कोण? हाणें पॉकेट स्क्वेअर लायला. हाका वळखता? हो प्रायम मिनिस्टर. ग्रीन व्हायट आनी ऑरेंज ही आमची ऑर्डर फ्लॅगाची. आमच्या फ्लॅगाची ऑर्डर कित्याक? ही ऑर्डर फ्लॅगाची. हो आमचो पार्टीचो लोगो, पण होच देशाचो तिरंग्याचो लोगो. ताणें आयर्लंडाचो आयरिश फ्लॅगाचो ऑर्डर लायल्या, तरी बरें इटलीचे लावना म्हणून फ्लॅग. ना तुमकां सांगता कित्याक बीजेपीचे जे ढोंग आसता देश प्रेमाचे, पाडो वाचून गेल्यार खूब जातलो. 70 वर्सां आमच्या जाणट्यांनी आमकां सत्ते भायर दवरलेले कित्याक? हे ब्रिटिशां बरोबर आसले म्हणून. लोकांनी तेन्ना बलिदान लोकांनी त्रास सोंसल्या, हांचो खंयच वांटो नासलो. आज जे सरदार वल्लभभाई पटेलाक बीजेपी आनी RSS आपलो लिडर म्हणून प्रोजेक्ट करता, ताणें 4 फेब्रुवारी 1948 म्हळ्यार 4 फेब्रुवारी 1948 RSS बॅन केल्लें, बिंग अ कम्युनल आनी एंटी इंडिया ऑर्गनायझेशन म्हणून. इज इट करेक्ट? दिस इज अ हिस्ट्री, दिस इज अ रिकॉर्ड, ऑफिशियल रिकॉर्ड. चेक कर. सरदार वल्लभभाई पटेलान बॅन केल्ले. सरदार वल्लभभाई पटेल कुड हॅव नेवर टेकन अ रॉंग डिसिजन. ही इज नोन एज अ मोस्ट पेट्रियोटिक लिडर इंडिया हॅज एवर हेड. ताणें RSS कित्याक बॅन करचें पडलें? प्रमोद सावंतान सांगूं दी मरे, हाजेर उत्तर दी. इतिहास जो आसा पळय, आज पळय तुमी आमकां कितले जाण आसा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 बरोबर? 20 जाण आसा मरे. आजची जी प्रेस कॉन्फरन्स हांव आनी तुमयो बसला आनी तुमी 20 जाण पत्रकार आसा. 2 दिसांनी जर आयचो विशय डिस्कस जालो जाल्यार तो इतिहास जातलो, बरोबर? आता इतिहास कितें आसतलो की सुनील गावडणकर आनी तुलयो प्रेस कॉन्फरन्स एड्रेस केली आनी 20 पत्रकार थंय, 19 पत्रकार आनी एक आमचो जो लायव्ह करता पार्टीचो तो भितर प्रेजेंट आसलो, बरोबर? रायट ऑर रॉंग? ना तुमी आन्सर दिया न्ही. दिस इज आय एम टेलिंग यू समथींग व्हेरी सिरियस. एम आय करेक्ट? फाल्यां जर कोणें सांगलें की थंय रिपब्लीक टीव्हीचो और आनी कोण 25 लोक आसले म्हणून, जाल्यार दॅट विल नॉट बी हिस्ट्री, दॅट विल बी प्रोपगंडा. कळ्ळें? हिस्ट्री म्हणटा वीथ गोज ऑन फॅक्ट्स. हिस्ट्री कॅनॉट बी चेंज, हिस्ट्री कॅनॉट बी इरेज. इतिहास म्हणटा तो चेंजूय करूंक मेळना, इतिहास मिटोवपूय मेळना. इतिहास जें घडलां तशाक तशें आसता. प्रोपगंडा आपल्याक जाय तो करपाक मेळटा. त्या हिशोबान काल जेन्ना तुवें आज टॉपीक काडलो की वंदे मातरमाच्या हाजेर ट्रोलिंग चालू आसा काँग्रेसीन, आज बीजेपी ट्रोल करपा शिवाय आनी कांयच करूंक शकना. काल हांव मुख्यमंत्र्याचो हे पळयतालो, मुख्यमंत्री ट्रोलूच जाला थंय. डॉक्टर प्रमोद सावंताचो काल एक बायट पळयतालो मिडियाक. तो क्रिटिसायज करता की वंदे भारताक काँग्रेसच्या लिडरांक रिस्पेक्ट दिवपाक जायना काय म्हणून. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीन एज फार एज थंय कितें कन्वर्सेशन चालू आसलें ताजेर ऑलरेडी क्लॅरिफिकेशन दिलें. हें तुमी पळयलां आसतलें. एज फार एज वंदे मातरम इज कन्सर्न, हांव सांगूंक सोदतां हो हिस्ट्री हें प्रोपगंडा न्ही. हें तुमी सारकें चॅक करा. आनी हें गव्हर्मेंट रिकॉर्डान आसा, PIBचे रिकॉर्ड्सान आसा, गव्हर्मेंट रिकॉर्ड्स. बीजेपी आणि RSS प्रोपगंडा करता. वंदे मातरम हे गीत सुरू असताना म्हणजे सोनिया गांधीची ॲक्शन, खरगेजीची ॲक्शन ही पुराय भारतान पळयल्या. बारीक भुरग्यां पासून व्हडल्या भुरग्यां पर्यंत ती BJP आनी RSS हेंच्यांनी करपाची कांय गरज ना. ताजेर सोशल मिडिया आनी बाकीचे कमेंट्स कितें येयल्या सगळ्या देशाक खबर आसा. त्या खातीर ती कितें सांगूंक सोदताली हें आमकां BJPन वेगळें सांगपाची गरज ना, तें जगान पळयलां. म्हणून तांकां वंदे मातरमाचो राग कित्याक म्हाका खबर ना. एक तर वंदे मातरम हें गीत तांच्यांनी केन्ना प्रमोट केलें ना, ज्या गितांतल्यान स्फूर्ती घेवन देश स्वतंत्र जाला. आयज त्याच गितांतली स्फूर्ती घेवन विकसीत भारता खातीर युवा पिढीन यंग भुरग्यांनी काम करचें अशी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीची इच्छा. म्हणून पयले फावटी वंदे मातरम ह्या गिताक म्हणजे आमी म्हणटा तशें इट इज एन राष्ट्रगान म्हणून फुडें हाडलें. आनी जनगणमन राष्ट्रगीत हे दोनूय म्हणपाक जाय. हे जेन्ना प्रोटोकॉल वायज काडलें ते म्हणपाची गरज आसा.